हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आपण आज लेसन नंबर 26 करणार आहोत, सिम्पल इंटरेस्ट, जो आपला लेसन युनिट 5 मधला हा शेवटचा लेसन आहे. ठीक आहे. तर ही सिम्पल इंटरेस्ट ही कन्सेप्ट तुमच्याकरता पूर्णपणे नवीन आहे 5th स्टँडर्डच्या मुलांकरता, कारण हा लेसन तुम्हाला ह्याचा असणार आहे 6th स्टँडर्डमध्ये. तर आपण थोडंसं रिवाईज करूया आपण आणि मग एक्सरसाइज सॉल्व करूया. आता बघा, लोन म्हणजे काय? द सम ऑफ मनी बॉरोड फ्रॉम अ बँक और अ कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ऑन अ कंडिशन ऑफ रिटर्निंग इज कॉल्ड अ लोन. म्हणजे बँकेकडनं आपण जे पैसे घेतो तर काही कंडिशन्स असतात बँकेच्या, त्या कंडिशन्सनुसार आपण हळूहळू पैसे आपण बँकेला परत करायला लागतात. सिम्पल इंटरेस्ट म्हणजे काय? ॲट द टाइम ऑफ रिटर्निंग द लोन वी हॅव टू पे बॅक ॲन अमाऊंट समवॉट मोर दॅन द लोन. दिस ॲडिशनल अमाऊंट इज कॉल्ड सिम्पल इंटरेस्ट. सिम्पल इंटरेस्ट म्हणजे आपण काय करतो, जेव्हा लोन घेतो तेव्हा थोड्या प्रमाणात दर महिन्याला आपण पैसे पे करतो. मग ते पैसे पे करताना थोडी बँक आपल्याला जास्त चार्ज करतात पैसे, तर त्याला आपण काय म्हणतो, सिम्पल इंटरेस्ट. म्हणजे समजा 5 लाखाचं लोन घेतलं आहे, तर फक्त बँकेला जर आपण 5 लाख परत केल्यानंतर तर मग उपयोग काय, बँकेचा फायदा काय त्याच्यामध्ये? मग थोडंसं इंटरेस्ट त्याच्यामध्ये बँक आपल्याला चार्ज करतं. ते प्रत्येक बँकेचं पर्सेंट वाईज वेगळं असतं. कोणाचं 5% असतं, कोणाचं 6%, कोणाचं 7%. त्याप्रमाणे इंटरेस्ट बँक चार्ज करतं आणि मग तसे पैसे आपल्याला पे करायला लागतात. प्रिन्सिपल म्हणजे काय? द अमाऊंट बॉरोड इज कॉल्ड द प्रिन्सिपल. म्हणजे बँकेकडनं जी आपण अमाऊंट घेतो किंवा कोणाकडनं आपण अमाऊंट घेतो की त्याला काय म्हणणार आहे आपण? प्रिन्सिपल. पिरियड, द पिरियड ऑफ टाईम फॉर विच द अमाऊंट इज बॉरोड इज कॉल्ड द पिरियड. म्हणजे बँकेकडनं समजा आपण लोन घेतलं, तर लोन घेताना काहीतरी बँक एक पिरियड आपल्याला देते की तेवढ्या वेळात तुम्हाला ते लोन तुमचं रिपे करायचं आहे, नाही तर मग बँक अजून चार्जेस लावते. ठीक आहे, तेवढ्या वेळात आपल्याला ते बँकेचं लोन रिपे करायला लागतं. त्याच्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट. द इंटरेस्ट पेड फॉर ₹100 फॉर 1 year इज कॉल्ड द रेट ऑफ इंटरेस्ट. द रेट ऑफ इंटरेस्ट इज एक्सप्रेस ॲज पर सेंट पर ॲनम. PCPA म्हणजे काय? पर सेंट पर ॲनम. वेन यू डिपॉझिट सम मनी इन द बँक गिव्ज यू इंटरेस्ट. आता जेव्हा आपणही बँकेत पैसे ठेवतो तेव्हा आपल्याला काहीतरी फायदा झाला पाहिजे, कारण बँकेत आपण पैसे ठेवतो फक्त बँकेला त्याचा फायदा होतो. आपल्याला काय फायदा होतो? मग आपल्याला पण बँक इंटरेस्ट पे करते. जर आपण खूप 10,000 ठेवले, 50,000 ठेवले किंवा FD केली तर त्याचा थोडासा इंटरेस्ट आपल्याला मिळतो. आणि जेव्हा आपण ते पैसे परत घेतो, काढून घेतो, त्याचा आपल्याला इंटरेस्ट मिळतो. तर आता इथे बघा, प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट इज इक्वल टू अमाऊंट. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा आणि हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. द फॉर्म्युला फॉर सिम्पल इंटरेस्ट I इज इक्वल टू P इंटू R इंटू N अपॉन 100. या दोन फॉर्म्युलावर आपल्याला पुढचा अख्खा एक्सरसाइज आपल्याला सॉल्व करायची आहे. हिअर I स्टँड फॉर सिम्पल इंटरेस्ट, P फॉर प्रिन्सिपल, N फॉर नंबर ऑफ पिरियड इन इयर अँड R फॉर द रेट ऑफ इंटरेस्ट पर ॲनम. ठीक आहे. तर आता पहिला आपण प्रॉब्लेम सॉल्व करूयात एक्सरसाइज 26 मधला. Swarda deposited 25,000 in a bank at the rate of 8% per annum for 6 years. So how much interest will she receive after 6 years? म्हणजे 25,000 तिने बँकेत टाकले आणि ह्या रेटने टाकले. तिला बँकेने काय रेट दिला? 8% पर ॲनम. म्हणजे दर 100 रुपयाला ते तिला 8 रुपये देणार. मग 25,000 टाकल्यावर तिला 6 वर्षांनी किती पैसे परत मिळतील विथ इंटरेस्ट, ते आपल्याला फाइंड करायचं आहे. आता इथे आपण जे क्वेश्चनमध्ये दिले ते लिहून घेऊ. इथे आता प्रिन्सिपल बघा, प्रिन्सिपल किती आहे? 25,000. त्याच्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे R किती आहे? 8 आहे. आणि त्याच्यानंतर पिरियड किती आहे म्हणजे N किती आहे? इथे 6 years आहे. आणि आपल्याला फाइंड काय करायचं आहे? इंटरेस्ट फाइंड करायचं आहे. मग इंटरेस्टचा फॉर्म्युला आपल्याला काय माहिती आहे? I इज इक्वल टू P इंटू R इंटू N अपॉन 100. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. मग या फॉर्म्युला आपण या सगळ्या व्हॅल्यूज पुट करूयात. मग Pचं म्हणजे 25,000 इंटू 8 इंटू 6 अपॉन 100. मग आता हे 2 0 आपण इथे कॅन्सल करू. ठीक आहे, म्हणजे काय राहतं? 250 इंटू 8 इंटू 6. याचं मल्टिप्लिकेशन करून घेऊ. 8 6 जा 48. मग 250 याला 48 मल्टिप्लाय करूयात. 8 0 0, 8 5 जा 40, कॅरी ओव्हरला 4, 8 2 जा 16, 16 प्लस 4 इज 20. इथे 0 येईल. 4 0 0, 4 5 जा 20, कॅरी ओव्हरला 2, 4 2 जा 8 प्लस 2 इज 10. 0 0 0 2 अँड 1. म्हणजे किती झाले हे? 12,000 झाले. मी इथे लिहून घेऊ आपण. म्हणजे इंटरेस्ट किती आला आहे आपला? 12,000. सो इथे बघा, फर्स्ट ऑप्शन मार्क करून घ्या, 12,000. चला नेक्स्ट बघूयात. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. ऋतुजा गेव प्रणव ₹2,500 ऑन सिम्पल इंटरेस्ट फॉर 6 months ॲट द रेट ऑफ 8%
पर ॲनम. ठीक आहे. हाऊ मच इंटरेस्ट विल प्रणव पे टू ऋतुजा फॉर 6 मंथ्स. हे पर ॲनम नाही आहे म्हणून ते PCP लिहिलं नाही आहे, फक्त PA लिहिलं आहे. सो हाऊ मच इंटरेस्ट विल प्रणव पे टू ऋतुजा फॉर 6 मंथ, म्हणजे 6 महिन्याचाच इंटरेस्ट आपल्याला इथे फाइंड करायचा आहे. म्हणजे आपल्याला काय माहिती आहे, प्रिन्सिपल म्हणजे ही अमाऊंट काय, प्रिन्सिपल माहिती आहे, रेट माहिती आहे आपल्याला, आणि पिरियड म्हणजे एन पण माहिती आहे. म्हणजे आपण फॉर्म्युलामध्ये हे सगळ्या व्हॅल्यूज पुट केल्या तर आपल्याला आन्सर पटकन मिळेल. सो ते लिहून घेऊ आपण. आता प्रिन्सिपल काय दिलेलं आहे, P = 2500. त्याच्यानंतर रेट आहे 8% आणि पिरियड आहे 6 मंथ्स. आता 6 मंथ्स म्हणजे किती आहे, इयर आहे का, आपण नेहमी रेटने कॅल्क्युलेट करतो. म्हणजेच किती आहे हे 0.5 इयर. आपण 6ला जर 12ने डिवाइड केलं तर 0.5 येईल. बरोबर. 1/2 येईल. म्हणजेच 1/2 म्हणजेच काय, 0.5. 0.5 इयर आहे N = मग आता आपण फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे आयचा काय आहे, P. तुम्ही पण फॉर्म्युला प्रत्येक वेळेस लिहा, म्हणजे तुमचा फॉर्म्युला पाठवून जाईल, विसरणार नाही. किती आहे 2500 इंटू रेट ऑफ इंटरेस्ट आहे 8 आणि इंटू आपण किती घेणार आहे 0.5. हे डायरेक्ट 6 घेऊ शकत नाही कारण आपण % पर ॲनम घेतो. हे पर ॲनम नाही आहे, हे 6 महिन्याचेच आहेत. म्हणून आपण इथे हे इयरमध्ये आपण एका इयरमध्ये कन्वर्ट केले. ते काय आले 0.5 आणि इथे लिहूयात 100. आता इथे बघा 2 0 कट झाले, म्हणजे काय राहिलं खाली 25 × 8 × 0.5. सो 25 × 8 आधी करून घेऊ आपण. 8 5 = 40, कॅरीवरला 4, 8 2 = 16, 16 + 4 = 20. 200 × 0.5. आता इथे बघा हे सोपं करायला मी तुम्हाला सांगते. 0.5ने ह्याला मल्टिप्लाय करण्यापेक्षा 0.5 म्हणजे आपल्याला काय माहिती आहे 1/2. ठीक आहे. 0.5 म्हणजे 1/2 आहे. म्हणजे 2ने जर आपण ह्याला 200ला डिवाइड केलं तर किती येणार आहे 100 येणार आहे. म्हणजे आन्सर काय मिळाला आपल्याला ₹100. सो इथे बघा फर्स्ट ऑप्शन आहे ₹100. सो हा मार्क करून घ्या इथे. नेक्स्ट बघूयात. राहुल गेव ₹15,000 टू संतोष फॉर 3 years. संतोष गेव हिम ₹4,500 ॲज इंटरेस्ट. व्हॉट वॉज द रेट ऑफ इंटरेस्ट पर % पर ॲनम. आता इथे बघा कॅपिटल दिलेलं आहे, त्याच्यानंतर N दिलेलं आहे इयर्समध्ये, आणि इंटरेस्ट ऑलरेडी दिलेला आहे की एवढा इंटरेस्ट त्यांनी ऑलरेडी पे दिलेला आहे. म्हणजे हे काय आहे, आय ऑलरेडी दिलेला आहे. आपल्याला काय फाईंड करायचं आहे, आर फाईंड करायचं की किती रेट ऑफ इंटरेस्ट त्यांनी याला अमाऊंट ही परत केली इंटरेस्ट, ते आपल्याला फाईंड करायचं. म्हणजे आपल्याला काय फाईंड करायचं आहे, आर फाईंड करायचं आहे. सो आता काय काय दिलं आहे आधी ते लिहून घेऊ आपण. प्रिन्सिपल आपल्याला माहिती आहे, प्रिन्सिपल अमाऊंट किती आहे 15,000. त्याच्यानंतर रेट आपल्याला माहीत नाही आहे. N आपल्याला माहिती आहे किती आहे 3 years आहे पिरियड. आणि आय आपल्याला माहिती आहे इथे तो आहे 4,500. ठीक आहे. एवढ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. मग आपण आता फॉर्म्युलामध्ये हे घालून घेऊयात. फॉर्म्युला आपल्याला काय माहिती आहे, I = P × R × N/100. मग इथे आय माहिती आहे ते लिहून घ्या 4,500, P माहिती आहे 15,000, R माहीत नाही आहे तो तसाच लिहा, N माहिती आहे × 3/100. ठीक आहे. सो हे 0 0 इथे कॅन्सल झाले. म्हणजे मग काय राहिलं 4,500 = 150ला 3ने मल्टिप्लाय करून घेऊ. 3 0 = 0, 3 5 = 15, कॅरीओवरला 1, 3 1 = 3 + 1 = 4. 450 × R. ठीक आहे. मग आता हे आर बरोबर आपण अल्जेब्रामध्ये काय शिकलो आहे, हे 4 आपल्याला जर एक व्हॅल्यू हे व्हेरिएबल फाईंड करायचं असेल तर हे आपल्याला एकटं पडायला लागतं ह्याला. म्हणजे हे 450 इथे मल्टिप्लिकेशनमध्ये, इथे गेल्यावर काय होणार आहे डिव्हिजनला जाणार आहे. मग इथे लिहून घेऊ आपण 4,500 / 450 = R. बरोबर. हे इकडे गेलं डिव्हिजनला गेलं. सो हे 0 0 इथे कॅन्सल करू. आणि 45 किती 10 = 450, म्हणजे आर काय मिळाला आपल्याला, देअरफॉर R = 10. म्हणजे 10%नी त्यांनी त्याला पैसे दिले होते. तर इथे बघा फर्स्ट ऑप्शन मार्क करा. सोप्पा आहे फॉर्म्युला. तर तुम्हाला नीट आला, पाठ केला तुम्ही तर हे ह्या लेसनवरचे जे प्रॉब्लेम आहेत तुम्हाला पटापट सोडवता येतील. नेक्स्ट बघूयात. व्हॉट विल बी द रेट ऑफ इंटरेस्ट इफ 5,000 फेच ₹1,350 ॲज अ सिम्पल इंटरेस्ट आफ्टर 3 years. भाषा जरी इथे वेगळी वापरली असेल तरी आपल्याला बघा इथे कॅपिटल दिलेलं आहे, सिम्पल इंटरेस्ट दिलेला आहे, N दिलेला आहे. आपल्याला काय फाईंड करायचं आहे, व्हॉट विल बी द रेट ऑफ इंटरेस्ट. म्हणजे परत आपल्याला इथे आर फाईंड करायचं आहे.
सो हे लिहून घेऊ आपण, जे दिलं आहे ते लिहून घेऊ. P इज इक्वल टू आहे 5000. त्याच्यानंतर I इज इक्वल टू आहे 1350. R आपल्याला फाइंड करायचं आहे आणि N किती दिलेलं आहे, पिरियड 3 इयर्स. ठीक आहे. सो हे लिहून घेतलं सगळं. आता फॉर्म्युला लिहून घेऊ. I इज इक्वल टू P इंटू R इंटू N अपॉन 100. आता I काय माहिती आहे आपल्याला, 1350 बरोबर, इज इक्वल टू P किती माहिती आहे 5000 इंटू R माहीत नाही तो तसाच लिहून घ्या, N माहिती आहे 3 अपॉन 100. हे 20 कट झाले. 1350 इज इक्वल टू, तर 3ने 50ला मल्टिप्लाय करू, किती होणार, 3 0 जा 0 अँड 3 5 जा 15. सो 150 इंटू R एवढंच राहिलं. आता परत जसं आपण आधीच्या ह्याच्यात केलं, 150 इथे गेल्यावर काय होणार आहे, डिव्हिजनला जाणार आहे. सो 1350 डिवायडेड बाय 150 इज इक्वल टू R. सो हा 0 0 गेला. आता हे आपण 135 अपॉन 15 राहिलं, म्हणजे हे आपण 5ने याला डिवाइड करू शकतो किंवा डायरेक्ट 15ने पण येईल. डायरेक्ट 15ने केलं तर काय होईल, 15 1 जा 15, 15 9 जा 135, म्हणजे R इज इक्वल टू काय मिळालं आपल्याला, 9%. ठीक आहे. सो इथे बघा 9 ऑप्शन कुठे आहे, थर्ड ऑप्शन. सो थर्ड ऑप्शन मार्क करून घ्या इथे, 9% पर ॲनम. चला नेक्स्ट बघूयात. हाऊ मेनी इयर्स विल बी रिक्वायर्ड टू गेट सिम्पल इंटरेस्ट डबल दॅट ऑफ द प्रिन्सिपल 5000 ॲट द रेट ऑफ 4% पर ॲनम. चला इथे बघा काय सांगितलं आहे, पैसे जेवढे बँकेत दिलेत तेवढे डबल इंटरेस्ट हवा आहे, म्हणजे किती, 10,000 रुपये हवेत, म्हणजे सिम्पल इंटरेस्ट किती आला पाहिजे, 10,000 मिळाला पाहिजे. मग त्याच्याकरता किती वर्ष लागतील ते आपल्याला फाइंड करायचं आहे. म्हणजे जे दिले ते लिहून घेऊ आपण. इथे प्रिन्सिपल अमाऊंट काय आहे, 5000 आहे. इंटरेस्ट किती आहे, 10,000 बरोबर, डबल ह्याच्या डबल त्यांना इंटरेस्ट हवा आहे ना. मग त्याच्याकरता इयर्स आपल्याला काढायचे आहेत, म्हणजे 5000चे डबल काय येणार आहे, 10,000. आणि त्याच्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट काय दिलेला आहे, 4 दिलेला आहे. आपल्याला फाइंड काय करायचं आहे, N म्हणजे पिरियड फाइंड करायचा आहे. ठीक आहे. सो आपल्या फॉर्म्युलाप्रमाणे आपण इथे लिहून घेऊ, I इज इक्वल टू P इंटू R इंटू N अपॉन 100. सो I किती आहे, 10,000 इज इक्वल टू 5000 इंटू R माहिती आहे आपल्याला, N माहीत नाही, तो आहे तसाच लिहून घ्या, अपॉन 100. सो हे 20 इथे कट झाले. 10,000 इज इक्वल टू किती राहिलं, 4 0 जा 0, 4 5 जा 20, 200 इंटू N राहिलं. मग 200ला इथे आपण डिव्हिजनला घेऊयात, डिवायडेड बाय 200 इज इक्वल टू N. 0 0 परत इथे कॅन्सल झालं. 2ने 100ला डिवाइड केल्यावर किती येणार आहे, 50, म्हणजे N इज इक्वल टू काय आलं, 50, म्हणजे 50 वर्ष लागतील डबल इंटरेस्ट हवा असेल तर. ठीक आहे. सो इथे मार्क करून घ्या, फर्स्ट ऑप्शन 50. नेक्स्ट बघूयात. इन हाऊ मेनी इयर्स विल द प्रिन्सिपल अमाऊंट ऑफ ₹4,000 गेट डबल ॲट द रेट ऑफ 10% पर ॲनम बाय सिम्पल इंटरेस्ट. आता इथे बघा, इथे थोडंसं वेगळं सांगितलं आहे. इथे अमाऊंट पूर्ण डबल करून हवी होती. इथे काय आहे, सिम्पल इंटरेस्टने अमाऊंट डबल झाली पाहिजे, म्हणजे सिम्पल इंटरेस्ट पण किती मिळाला पाहिजे, 4,000 मिळाला पाहिजे. मग त्याच्याकरता किती वर्ष लागतील, सिम्पल इंटरेस्ट जो इंटरेस्ट आहे तो 4,000 मिळाला पाहिजे. म्हणजे आपल्याकडे काय काय आहे, P इज इक्वल टू 4,000 आहे, इंटरेस्ट इज इक्वल टू 4,000 आहे. त्याच्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे 10, R दिलेला आहे 10, आणि आपल्याला काय काढायचं आहे, इयर्स काढायचे आहेत, N काढायचं आहे. म्हणजे मग आपण फॉर्म्युला काय वापरणार, I इज इक्वल टू P इंटू R इंटू N अपॉन 100. मग I काय माहिती आहे आपल्याला, 4,000 इज इक्वल टू 4,000 इंटू R किती आहे, 10 इंटू N अपॉन 100. सो इथे हे 2 0 गेले, हे 2 0 गेले, किती राहिले ते 40 इंटू 10, 400 राहिले. सो 4,000 इज इक्वल टू 400 इंटू N. परत हे 400 इकडे आले डिव्हिजनला, 4,000 डिवायडेड बाय 400 इज इक्वल टू N. सो हे 2 0 कट झाले. 40ला 4ने डिवाइड किती केला, काय येणार आहे, 10, म्हणजे N इज इक्वल टू किती आलं पाहिजे, 10 इयर्स आलं पाहिजे. सो इथे सेकंड ऑप्शन मार्क करून घ्या. नेक्स्ट बघूयात. संजीव डिपॉझिटेड सर्टन अमाऊंट ॲट द रेट ऑफ 5% पर ॲनम फॉर 3 इयर्स इन द बँक. ही रिसिव्ड सिम्पल इंटरेस्ट ऑफ ₹1,500 आफ्टर 3 इयर्स. सो हाऊ मच अमाऊंट डिड ही डिपॉझिटेड इन द बँक. आता इथे सगळं दिलेलं आहे बघा, रेट R दिलेला आहे, त्याच्यानंतर I दिलेला आहे आणि N दिलेला आहे. फक्त काय दिलं नाही आहे, P दिलेलं नाही आहे, म्हणजे प्रिन्सिपल अमाऊंट दिलेली नाही आहे, ती आपल्याला फाइंड करायची आहे. सो आहे तोच फॉर्म्युला आपण लिहून घेणार आहे. P फाइंड करायचं आहे. I दिलेला आहे 1,500, N दिलेला आहे
3 इयर्स आणि आर किती दिलेला आहे, रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे 5. सो हे लिहून घेऊ. आणि फॉर्म्युला काय आहे आपला, आय इज इक्वल टू पी इंटू आर इंटू एन अपॉन 100. चला या व्हॅल्यूज घालून घेऊ आपण. पी म्हणजे किती माहीत नाही आपल्याला, इंटू खाली लिहायला लागेल इथे 1500. आय इज इक्वल टू पी माहीत नाही आहे, आर किती आहे 5, एन आहे 3 डिवायडेड बाय 100. सो इथे 5 3 15 येईल, हे 100 आपण इकडे घेऊया. सो इज इक्वल टू काय येणार आहे 1500 इंटू 100 इज इक्वल टू 15 इंटू पी. म्हणजेच 15 इथे खाली डिव्हिजनला राहणार आता. सो 1500 इंटू 100 डिवायडेड बाय 15 इज इक्वल टू पी. सो 15 याला डिवाइड केल्यावर किती येणार आहे, 15 1 जा 15, 15 0 जा 0, 15 0 जा 0. सो 100 इंटू 100 म्हणजे किती येत आहे, 100 इंटू 100 इज 10,000. प्रिन्सिपल अमाऊंट आपल्याला म्हणजे किती मिळाली 10,000. सो इथे बघा ऑप्शन येस, ऑप्शन सेकंड मार्क करून घ्या 10,000. नेक्स्ट बघूयात. नेहाज फादर डिपॉझिटेड ₹10,000 ऑन हर फर्स्ट बर्थडे ॲट द रेट ऑफ 8% पर annum in a bank. What amount will her father receive on her 6th birthday? पहिल्या बर्थडेला एवढे डिपॉझिट केले, 6व्या बर्थडेला पैसे परत किती मिळतील ते फाइंड करूयात. आता इथे बघा पहिल्या वर्षी पैसे इथे भरलेत आणि त्याच्यानंतर 6व्या बर्थडेला काढलेत, म्हणजे टाईम किती येणार आहे, n इज इक्वल टू 6 - 1 म्हणजेच किती 5 वर्ष त्यांनी पैसे ठेवले, कारण 6व्या वर्षी ते काढून घेणार ना. सो n इज इक्वल टू 5 इयर्स. त्याच्यानंतर अमाऊंट किती आहे, पी इज इक्वल टू काय आहे 10,000 बरोबर. रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे आर 8, म्हणजे आता आपल्याला याच्यावर इंटरेस्ट फाईंड करता येईल. सो लिहून घेऊ आय इज इक्वल टू पी इंटू आर इंटू एन अपॉन 100. सो 10,000 इंटू आर आहे 8 आणि एन आहे 5 अपॉन 100. सो 2 0 2 0 कट झाले, 8 5 जा 40 आणि 40 टू 100 किती येणार आहे 14,000. सो इंटरेस्ट किती आला 14,000. सो इथे बघा फर्स्ट ऑप्शन मार्क करून घ्या ₹14,000. नेक्स्ट बघूयात. दीप डिपॉझिटेड 2,000 फॉर 4 इयर्स ॲट द रेट ऑफ 8% पर annum. परी डिपॉझिटेड ₹4,000 फॉर 4 इयर्स ॲट द रेट ऑफ 4% पर annum. What will be the relation between the interest that they will receive after 4 years? दोघांना इंटरेस्ट किती मिळेल 4 वर्षांनी ते आपल्याला फाइंड करायचं आहे, कारण दोघांची अमाऊंट पण वेगळी आहे आणि दोघांचा रेट ऑफ इंटरेस्ट पण वेगळा आहे. सो आता पहिले आपण काय करूयात, दीपला किती मिळेल इंटरेस्ट ते आपण फाइंड करू. ठीक आहे, दीपचा इंटरेस्ट किती मिळणार आहे आता, दीप सिम्पल इंटरेस्ट असं लिहून घेऊ आपण. पी किती, त्याने किती पैसे भरले आहेत 2,000. 2 मिनटं मी लिहून घेते मग दाखवते ह्याच्यावर. 2,000 इंटू 4 इंटू 8 अपॉन 100. ठीक आहे, हे बघा पी इंटू आर इंटू एन. सो हे सिम्पल इंटरेस्ट आपल्याला काय मिळतो आहे, 2 0 कट झाले, 8 4 जा 32 म्हणजे 20 इंटू 32. सो ह्याचं मल्टिप्लिकेशन येतं आहे 20 2 जा 40 कॅरीवरला 4, 20 जा 60 प्लस 3 प्लस 4 म्हणजे येणार आहे 640. सो दीपला किती इंटरेस्ट मिळाला आहे 640. आता दुसरं आहे परीने काय केलं होतं, परीला सिम्पल इंटरेस्ट किती मिळणार आहे, तिने भरले होते 4,000. त्याच्यानंतर तिला इंटरेस्ट किती, तिचं हे काय आहे 4% पर annum आहे आणि 4 इयर्सच आहे. सो 4 इंटू 4 अपॉन 100. सो 0 हे 0 गेले, 40 इंटू 16 म्हणजे हे आलं आहे रुपीज परत 640 येणार आहे, हे 640. हे दोघांनाही काय मिळणार आहे इंटरेस्ट सेमच मिळणार आहे. सो इथे आन्सर बघा आहे कुठे बघा, थर्ड ऑप्शन येतं आहे बोथ विल गेट द सेम इंटरेस्ट. सो थर्ड ऑप्शन मार्क करून घ्या इथे, बोथ विल गेट द सेम इंटरेस्ट. चला नेक्स्ट बघूयात. द सिम्पल इंटरेस्ट ऑन सम प्रिन्सिपल फॉर 3 इयर्स ॲट 12% पर annum इज 5,400. व्हॉट इज द प्रिन्सिपल. फॉर्म्युलाप्रमाणे सॉल्व करूयात. बघा ह्या 3 गोष्टी माहिती आहेत म्हणजे आपल्याला चौथी गोष्ट फाइंड करता येईल. इंटरेस्ट किती आहे 5,400 इज इक्वल टू पी आपल्याला माहीत नाही आहे आर इंटू एन अपॉन
100. सो हे इकडे गेले 5400 इंटू 100 इज इक्वल टू 12 3 36 इंटू पी. सो 36 आपण इकडे घेऊ आता 5400 इंटू 100 अपॉन 36 इज इक्वल टू पी. सो 36 आणि 54 डिवाइड होईल का? कुठल्या टेबलमध्ये येतं? 18च्या. 18 2 36, 18 3 54, म्हणजे हे 300 आले. ठीक आहे. 2 पण 300ला डिवाइड केल्यावर किती येणार आहे? 150. म्हणजे पी इज इक्वल टू किती मिळालं? 150 इंटू 100, म्हणजेच किती? 150वर 2 0, म्हणजे प्रिन्सिपल किती आहे? 15,000. सो इथे मार्क करा 15,000, फोर्थ ऑप्शन. नेक्स्ट बघूयात. ॲट द रेट ऑफ 8% पर ॲनम व्हॉट विल बी द इंटरेस्ट फॉर 3 years ऑन द प्रिन्सिपल ₹500. सॉरी, हे नंबर चुकले होते माझे, ते करून घेतलेत मी नीट. 8, 9 आणि 10 झाले आपले. आता आपण 11 सॉल्व करूया. ॲट द रेट ऑफ 8% पर ॲनम व्हॉट विल बी द इंटरेस्ट फॉर 3 years ऑन द प्रिन्सिपल ₹500. म्हणजे इंटरेस्टचा फॉर्म्युला आपल्याला काय माहिती आहे? पी म्हणजे जो आहे 500 इंटू 8%, 8 आणि 3. सो आर माहिती आहे आपल्याला, एन माहिती आहे, डिवायडेड बाय 100. सो हे 0 0 कट झाले. 8 3 24 आणि 24 इंटू 5 किती येतं? 24 हे किती येणार आहे? 24 इंटू 5. 24 इंटू 5 इज 120. सो इंटरेस्ट किती मिळाला आपल्याला? 120. सो हा सेकंड ऑप्शन मार्क करून घ्या. नेक्स्ट बघूयात. रोहित रिसिव्ड अन इंटरेस्ट ₹2,520 ॲट द रेट ऑफ 7% पर ॲनम आफ्टर 3 years. फाइंड आउट द प्रिन्सिपल फॉर विच ही रिसिव्ड दिस इंटरेस्ट. म्हणजे परत इथे आपल्याला प्रिन्सिपल फाइंड करायचं आहे. बाकीच्या 3 गोष्टी आपल्याला माहिती आहेत. सो लिहून घेऊ इथे. हे 11 झालं ना. 12. प्रिन्सिपल आपल्याला माहीत नाही आहे. इंटरेस्ट आहे 2,520. त्याच्यानंतर आर आहे 7 आणि एन आहे 3. सो फॉर्म्युला आपला काय आहे? इंटरेस्ट इज इक्वल टू पी इंटू आर इंटू एन अपॉन 100. ठीक आहे. आत्तापर्यंत तुमचा फॉर्म्युला पाठ झाला असेल, म्हणून मी डायरेक्ट अमाऊंट घालून घेतल्या. सो 2520 इंटू 100 इज इक्वल टू 21 इंटू पी. मग 21 इकडे गेल्यावर काय येणार आहे? डिव्हिजन राहणार आहे. सो 2520 इंटू 100 डिवायडेड बाय 21 इज इक्वल टू पी. चला आता पी फाइंड करूयात. 3ने डिवाइड होईल. 3 7 21, 3 8 24, 3 4 12, 3 0 0. म्हणजे काय आलं आहे खालती? 840 इंटू 100 डिवायडेड बाय 7. आता 7ने याला डिवाइड होणार आहे का? 84ला. 7 1 7, इथे येईल 7 1 7. पुढचा नंबर झाला तयार 14. सो 7 2 14, 7 0 0. मग 120 इंटू 100 म्हणजे आन्सर काय येणार आहे? 120च्या पुढे 2 0. म्हणजे आपल्याला अमाऊंट काय मिळाली? 12,000. सो इथे 12,000 मार्क करून घ्या. फोर्थ ऑप्शन. चला नेक्स्ट रीड करूयात. Harjit took a loan of ₹20,000 from a bank at the rate of 7% per annum for 3 years. How much simple interest will he have to pay to the bank? इथे सिम्पल इंटरेस्ट आपल्याला माहीत नाही आहे. सो आय इज इक्वल टू पी इंटू आर इंटू एन अपॉन 100. सो पी किती दिलेला आहे? 20,000 इंटू आर किती आहे? 7 आणि एन आहे 3. 7 इंटू 3 अपॉन 100. सो हे सॉल्व करूयात. 2 0 कट झाले. 7 इंटू 3 इज 200 इंटू 21. सो 21 2 किती येतं? 21 2 42 आणि पुढचे 2 0, म्हणजे 4,200 काय आलेलं आहे? सिम्पल इंटरेस्ट. सो फर्स्ट ऑप्शन मार्क करा इथे. ठीक आहे. तर आपला इथे एक्सरसाइज 26 संपलेला आहे आणि युनिट 5 सुद्धा संपलेलं आहे. आता फक्त आपला युनिट 7 राहिलेला आहे, पिक्टोरियल इन्फॉर्मेशन. त्याचा व्हिडिओ घेऊन मी लवकरच येईल. तोपर्यंत तुम्ही बाकीचे व्हिडिओ तुमचे झाले नसतील तर ते मी आधी त्याची प्लेलिस्ट तयार केलेली आहे 5th स्टँडर्ड स्कॉलरशिपची. ती नक्की बघू शकता. तुम्हाला सगळे व्हिडिओ तिथे मिळतील. माझा व्हिडिओ आवडला असेल, शिकवलेलं समजलं असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.